मुख्यमंत्री एवढा लबाड कसा बोलतोय? शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. बच्चू कडूंचा प्रहार. NDRFच्या निकषाशिवाय राज्य सरकार शेतकऱ्यांना कुठलीही मदत देणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा असं पत्र पाठवलं होतं. आता तुम्ही म्हणताय ओला दुष्काळ कायद्याच्या शब्दात येत नाही. हा मुख्यमंत्री एवढा लबाड कसा काय बोलतोय हेच समजत नाही. असं म्हणत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. सातबारा कोरा करतो म्हणणारा मुख्यमंत्री दुष्काळ पडल्यावर देऊ असं म्हणतो. कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री दुष्काळाची वाट पाहतो. हा किती करंटेपणा आहे. म्हणजे माणूस मेल्यावर तुमचं कर्ज माफ होईल. हे प्रभू रामाचे भक्त आहेत. मोहम्मे राम बगल में छुरी असं म्हणत कडू यांनी टीका केली आहे. पैसे नाही असं म्हणतात, मग शक्तिपीठ कुठून आलं असंही कडू यांनी म्हटलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी आलो, एवढा आधार, शेतकऱ्याला आधार मिळेल. माझ्या शेतकऱ्यांच्या 2-3 आत्महत्या तरी थांबतील. सध्या मुख्यमंत्री बनवाबनवी करत आहे. काल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री कशात हुशार आहे हे मला कालच कळालं. पंजाबने शेतकऱ्याला 50,000 रुपये दिले आहेत. तुमच्या सरकार किती देणार हा त्या पत्रकाराचा प्रश्न होता. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, आमच्या 8 कलेक्टरांची मीटिंग झाली. एखाद्या 4थीतला मुलगा तरी उत्तर बरोबर देतो. प्रश्न काय विचारता आणि तुम्ही काय सांगता असं म्हणत बच्चू कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही चतुराई शेतकऱ्यांसाठी वापरली तर शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. थोडी पार्टी बाजूला ठेवून मी शेतकऱ्यासाठी लढायला आलो. एवढा आधार या शेतकऱ्याला भरपूर होऊ शकतं. सरकार काय मदत देऊ देतं ते अंतरची गोष्ट आहे. पण तुम्ही एकत्र जरी झाले तर 2-3 आत्महत्या थांबल माझ्या शेतकऱ्याचा, एवढा आशीर्वाद तुम्हाला भेटलेला आहे. सध्या तर मुख्यमंत्री सगळं बनवाबनवी करत आहे. काल परवा एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता. ते काहीतरी पंढरपूरच्या त्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. कशी बगल द्यावी, कशा प्रकारचं बनवाबनवी करायचं, मुख्यमंत्री कशात हुशार आहे तेव्हा मला जास्त समजलं. पत्रकारानं प्रश्न विचारला का पंजाबच्या शेतकऱ्या सरकारनं 50,000 रुपये दिले, आपलं सरकार किती पैसे देणार? अतिशय साधा प्रश्न होता आणि थेट प्रश्न होता पत्रकाराचा. मी त्या पत्रकाराचा चेहरा पाहत होतोय, तो दिसत नव्हता पण तो बोलत होता मागून का पंजाबच्या शेतकऱ्यांना जर 50,000 दिले असेल तर तुमचं सरकार किती देणार? आमच्या मुख्यमंत्र्यांना काय उत्तर दिलं माहित आहे? नाही, आताच मी त्या 8 कलेक्टरची बैठक घेतली. नाही लक्षात आलं तुमच्या? म्हणजे एखादा 4थ्या वर्गातलं पोट्ट तरी उत्तर बरोबर देते. आणि हे आमचे LLB झालेला माणूस प्रश्न विचारला, पंजाब एवढी मदत देणार काय? हे म्हणतं 8 कलेक्टरची बैठक घेतली. म्हटलं एखादा पत्रकार दुसरा अधिक बोलणार, अहो आम्ही प्रश्न काय विचारतोय तुम्ही सांगता काय? किती चतुराई आहे लक्षात घ्या. ही चतुराई राजकारणासाठी वापरली असती तर कदाचित आम्हाला बरं वाटलं असतं देवेंद्रजी. पण तुम्ही हे चतुराई ज्या शेतकऱ्यासाठी वापरली ना, तो शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही सांगतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.